सर्वांना नमस्कार. निपुण महाराष्ट्र अंतर्गत मुख्याध्यापकांनी वर्ग शिक्षकांचा मोबाईल नंबर मुख्याध्यापक लॉग इन म्हणजेच निपुण मधील मुख्याध्यापक लॉग इनला अपडेट केल्यानंतर शिक्षकांनी करावयाची कामे. सर्वप्रथम प्ले स्टोअरवरती जाऊन निपुण महाराष्ट्र या पद्धतीने निपुण महाराष्ट्र SCERT हे ॲप या ठिकाणी आपण सर्च करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं असल्यामुळं मी त्याला फक्त ओपन करतो. त्याच्यानंतर ओपन केल्यानंतर आपणास या ठिकाणी या पद्धतीने स्क्रीन दिसेल. निपुण महाराष्ट्र AI व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आपोआप होणारी वाचन चाचणी, विद्यार्थिनी या माहिती अपलोड, पर्यवेक्षी यंत्रणेतर्फे पडताळणी चाचणी. तर पुढे यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रोफाईल दिसत आहे. या ठिकाणी निपुण महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी आहे. 4 पद्धतीने या ॲपला आपण लॉग इन करू शकतो. मुख्याध्यापकाचं लॉग इन, शिक्षक लॉग इन, पालक लॉग इन आणि पर्यवेक्षी यंत्रणेचं लॉग इन. तर आपण या ठिकाणी शिक्षक म्हणून लॉग इन करणार आहोत. या ठिकाणी शिक्षक लॉग इन केल्यानंतर शालार्थ ID ला तुमचा जो नंबर अटॅच आहे तो या ठिकाणी प्रविष्ट करावयाचा आहे. या पद्धतीनं या ठिकाणी नियम व अटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आपण वाचलेलं आहे. चेक बॉक्सला क्लिक केल्यानंतर OTP पाठवा. या पद्धतीनं लगेच आपल्या मोबाईलवरती OTP येईल. तो आपण या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. या पद्धतीनं OTP टाकल्यानंतर शिक्षकाचं लॉग इन ओपन होईल. या ठिकाणी मुख्य पेज नाव आलेलं आहे लक्ष्मण वडमिले, शालार्थ ID, शाळेचा UDIS कोड आलेला आहे, पद टीचर आणि मोबाईल क्रमांक आलेला आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला 4 टॅब दिसत आहेत. अध्ययन स्तर चाचणी घेऊया, पालकाचा फोन क्रमांक अद्ययावत करूया, विद्यार्थ्यांच्या झालेल्या नोंदणी पहा, शाळेचे निपुण विश्लेषण पहा. तर आपण एक एक टॅब ओपन करून बघूया. अध्ययन स्तर चाचणी घेऊया या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव दिसत आहे, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल पिंपळगाव. यानंतर इथं तारीख दिसत आहेत. या तारखेला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 20 ऑगस्ट आणि 20 डिसेंबर या 2 बाय डिफॉल्ट तारीख आलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण 20 डिसेंबर ही तारीख सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी डेटा उपलब्ध नाही, कारण आपण कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्यांची चाचणी अथवा नोंदी केलेल्या नाहीत, त्यामुळे या ठिकाणी डेटा उपलब्ध नाही. हा झाला पहिला टॅब. त्यानंतर पालकाचा फोन क्रमांक अद्ययावत करा. हा टॅब सध्या शिक्षकासाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर अपडेट करणार आहोत. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम या ड्रॉप बॉक्समधून आपल्या शाळेची निवड करायची आहे. या पद्धतीनं केल्यानंतर या ठिकाणी शोधा असं शोधल्यानंतर आपल्या शाळेतील वर्ग 2री ते 5वी मधील विद्यार्थ्यांची संख्या तुकडी आपल्याला दिसेल. या ठिकाणी माध्यम, इयत्ता, तुकडी, एकूण विद्यार्थी, झालेल्या नोंदी आणि मोबाईल नसलेले पालक. म्हणजे या ठिकाणी आपण एकाही पालकाचा मोबाईल नंबर नोंदवलेला नाही, त्यामुळे 00 दिसत आहे. वर्ग 2रीसाठी मराठी मीडियममध्ये ए तुकडीमध्ये 10 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. यावरती जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला वर्ग 2री मधील यादी पाहावयास मिळेल. आमिर सय्यद या ठिकाणी आपण रेहमान सय्यद त्या वडिलांचं नाव आहे. वडिलांचा पालकांचा मोबाईल या ठिकाणी आपण प्रविष्ट करायचा आहे. मोबाईल प्रविष्ट केल्यानंतर या ठिकाणी चेक बॉक्स दिलेला आहे. जर पालकांकडे मोबाईल फोन नाही तर या चेक बॉक्समध्ये क्लिक करून आपण जतन करायचं आहे. पालकाऐवजी म्हणजेच वडिलाऐवजी जर आईचा नंबर असेल तर या ठिकाणी अरिफा आणि या ठिकाणी पुढं बॉक्स दिलेला आहे, या ठिकाणी आपण आईचा मोबाईल प्रविष्ट करता येतो. अशा पद्धतीनं एका विद्यार्थ्याचं मोबाईल आईचा किंवा वडिलाचा असेल तो प्रविष्ट करून आपण जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. या पद्धतीने मोबाईल नंबर सर्व विद्यार्थ्यांचे अपडेट करून घ्यावयाचे आहे.
अशा पद्धतीनं वर्ग दुसरा, वर्ग तिसरा, वर्ग चौथा आणि वर्ग पाचवा ह्या 4 वर्गासाठी निपुण चाचणी होणार आहे. त्या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा लॉग इन करता यावं, यासाठी आपण हे मोबाईल नंबर अपडेट करणं गरजेचं आहे. हा झाला पालकांचा फोन क्रमांक अद्ययावत करा. त्याच्यानंतर पुढचा टॅब आहे विद्यार्थ्यांच्या झालेल्या नोंदी पहा. आपण अध्ययन स्तर चाचणी घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 20 डिसेंबर ही चाचणी निवडल्यानंतर शोधा म्हणल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चाचणी घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तेच विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत. वर्ग दुसरा 10 विद्यार्थी आणि चाचणी घेतलेले विद्यार्थी या ठिकाणी 0 दाखवत आहेत. कारण आपण अद्याप चाचणी घेतली नाही. चाचणी घेतल्यानंतर आपल्याला या नोंदी या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत. याच्यानंतर शालेय निपुण विश्लेषण या ठिकाणी आपण चाचणी घेतलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणतंही विश्लेषण दिसणार नाही. तरी पण या ठिकाणी शाळेचं नाव, या ठिकाणी तारीख 20 डिसेंबर बाय डिफॉल्ट तारीख, वर्ग आपण कोणताही आपल्या दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी पैकी एक निवडता येतो. माझा वर्ग 6 प्रमाणे मुख्याध्यापकाच्या ॲपमध्ये नोंदणीसाठी कुठल्या वर्गासाठी नियुक्ती दिलेली आहे. सबब त्यांच्याकडून नियुक्ती करून घ्यावी. म्हणजे मुख्याध्यापक आपल्याला आपला वर्ग त्यांच्या निपुण महाराष्ट्र या ॲपवरती लॉग इन करून देणार आहेत. त्या ठिकाणी आपला वर्ग नोंदवल्यानंतर तो वर्ग आपण या ठिकाणी पाहू शकतो. विश्लेषण पहा यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला एकूण 40 विद्यार्थी आणि उर्वरित 40 विद्यार्थी या पद्धतीने आपल्याला हा डाटा दिसत आहे. या पद्धतीने आपण चाचणी घेतल्यानंतर विश्लेषण आपल्याला पाहता येणार आहे. अशा पद्धतीने आपण निपुण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर चाचणी घेऊन नोंदी करणार आहोत. पालकाचे मोबाईल नंबर अपडेट करणार आहोत. विद्यार्थ्याच्या झालेल्या नोंदी पाहता येणार आहेत. तसेच शाळेतील आपल्या वर्गाचा निपुण विश्लेषण अहवाल या ठिकाणून आपल्याला पाहता येणार आहे. धन्यवाद.